नमस्कार, मी अजय राठोड, संचालक सिद्धिविनायक अकॅडमी नांदेड तुमचं स्वागत करतो. आज 23 मार्च 1931च्या घटनेबद्दल आज आपण माहिती बघणार आहोत. शहीद दिवस. भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशीवर लटकवण्यात आलं होतं. दिवस ठरला होता 24 मार्चचा, पण 11 घंट्यापूर्वी संध्याकाळी 7:33 त्यांना फाशी देण्यात आली. अशी घाई का करण्यात आली? जी स्वातंत्र्याची ज्योत या तिघांनी पेटवली, या वयाच्या अवघ्या 20व्या वर्षातले ही तरुण, 23व्या-24व्या वर्षाचे, जी स्वातंत्र्याची ज्योत यांनी पेटवली, ती धगधगती आग संपूर्ण भारतभर पसरली. त्या आगीला घाबरून यांनी, या ब्रिटिशांनी 24ची जी तारीख होती त्याच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी यांना फासावर लटकवलं. काही काही पुस्तकात असं वर्णन आहे की यांच्या मृत्यूदेहाचे तुकडे करण्यात आले आणि सतलजमध्ये फेकण्यात आले. काही काही ठिकाणी अशी आख्यायिका आहे की हुसेनीवालाला, जिथे यांचं स्मारक पण आहे, तिथे त्यांच्या मृत्यूचे जे मृतदेहाचे काही जे तुकडे आहेत ते फेकण्यात आले, तिथे त्यांना अंतिम संस्कार देण्यात आले. अशा प्रकारे घाबरलेली होती, बिथरलेली होती ब्रिटिश राज्यघटना या तिघा युवकांना. भगतसिंग हे तर सशस्त्र क्रांती जेव्हाही आपण उल्लेख करतो तेव्हा भगतसिंगाचं नाव नाही आलं असं होतच नाही. त्यांचे सोबती चंद्रशेखर आझाद, शिवराम हरी राजगुरू आणि सुखदेव थापर, हे सगळ्यांचं कार्य खूप मोठं आहे. आजच्या दिवशी 23 मार्च 1931ला यांना फासावर लटकण्यात आलं, म्हणून शहीद दिवस पाळण्यात येतो. भगतसिंगांची पूर्ण बायोग्राफी किंवा भगतसिंगांचं पूर्ण आपण जीवन पाहिलं तर थोर विचारसरणीचे. लहानपणापासूनच घरात त्यांनी त्यांच्या काकांना वगैरे बघितलेलं आहे. गदर पार्टीचे एक कार्यकर्ते होते ते अजित सिंग म्हणून त्यांचे काका. त्यांचे पूर्वज हे रणजितसिंगांच्या आर्मीमध्ये होते. जवळून त्यांनी जालियनवाला बागाचं जे काही हत्याकांडानंतर जी काही दुर्दशा झाली, जे काही सगळा प्रकार झाला, त्यांनी जवळून अनुभवला होता. 20च्या असहकार चळवळ गांधीजींनी लगेच मागे घेतल्यानंतर यांचा भ्रम निराश झाला आणि यांची विचारसरणी हळूहळू बदलत गेली. नॅशनल कॉलेजमध्ये ऍडमिशन, तेव्हा त्यांना सुखदेव भेटले. सुखदेव थापर हे लुधियानाचे आणि भगतसिंग हे लालपूर पंजाब मधले बंगा या गावचे. सुखदेव थापर हे लुधियानाचे. रशियन राज्यक्रांतीचा अभ्यास करावा, सामाजिक विचारसरणीचा अभ्यास करावा म्हणून त्यांनी नॅशनल कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं. या दोघा मित्रांची गट्टी जमली. हळूहळू चंद्रशेखर आझाद वगैरे या मंडळी यांच्याशी संपर्क आला आणि आपण बघतोच नंतर मग एच.एस. आरे वगैरे. 9 सप्टेंबर 1925 एच.एस. आरे हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिक असोसिएशन, या असोसिएशनचं काम हे की समाज प्रबोधन करायचं पथनाट्याद्वारे, माहिती पत्रकाद्वारे. आणि आर्मीचं काम हे की प्रत्यक्ष क्रांतीमध्ये सहभाग घ्यायचा. सायमन कमिशन च्यावेळी लाला लजपत रायांचा दुर्दैवी मृत्यू आणि त्या मृत्यूला कारणीभूत असलेला हा जॉन सॉन्डर्स किंवा जेम्स स्कॉट, त्या लाठी हल्ल्यामुळे लालाजींचा मृत्यू झाला. त्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी यांनी 1928ला ते वध रचलं. त्या हत्येसाठी यांना फाशी देण्यात आली. ट्रेड डिस्प्यूट बिल, पब्लिक सेफ्टी बिल हे आलं होतं. संसदेत यांनी कोणाच्या जीवाचा धोका नाही व्हावा, कोण जीवितहानी नाही व्हावी, सेफ ठिकाणी बॉम्ब फेकला. ते भगतसिंग. थोर माणूस, थोर विचारसरणी, नाट्य अभिनेते, उत्तम वक्ते, उत्तम पत्रकार, उत्तम अनुवादक. नाट्य अभिनेते याच्यासाठी सांगतोय कारण की राणा प्रताप, दुर्दशा, सम्राट चंद्रगुप्त या नाटकात यांनी अभिनय केले. अनुवादक याच्यासाठी म्हणतोय की डॉन ब्रिक आयरिश, जो काही स्वातंत्र्य सेनानी, त्याचे यांनी अनुवादन केलेलं आहे पुस्तक. वक्ते याच्यासाठी 1923-24 जे काही बेळगाव अधिवेशन आहे
त्यात अकाली दलातर्फे प्रतिनिधी म्हणून हे गेले होते. आणि मग नंतर रायगडावर जाऊन शिवरायांच्या समाधीचे यांनी दर्शन घेतलं, कारण की ते त्यांचे प्रेरणास्त्रोत. पत्रकार बलवंत सिंग म्हणून पत्र लिहायचे, पत्रकारिता करायचे. वे प्रताप अर्जुन या अशा पत्रात त्यांनी लेख लिहिलेले आहेत. वाय एम एन एथिस्ट हे पुस्तक लिहिलं 1930 ला. मी नास्तिक का आहे म्हणून, का विचारसरणी माझी नास्तिकवादी आहे. कामगारांचे प्रश्न, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आपला आवाज उठवला. समाजवादी विचारसरणी असा त्यांचा मुख्य होता. हे देश, हे समाज जाती धर्मावर आधारित नसावा, या विचारसरणीचे भगतसिंग होते. जिंदगी तो अपने दम पर जी जाती है, दूसरों के कंधों पे तो सिर्फ जनाजे उठा करते, अशा विचारसरणीचे हे. आणि प्रेमाबद्दल किती थोर विचार. त्यांचं म्हणणं कि इस कदर वाकिफ है मेरी कलम, अगर मैं इश्क भी लिखना चाहूं ना तो इनकलाब लिखा जाता है, अशा थोर विचारसरणीचे. आणि आजकालचे युवक प्रेमभंगात ते मृत्यूला जातात. अरे यांनी देशासाठी प्राण दिलेत आपले वयाच्या 23 व 24 वर्षी. शिवराम हरी राजगुरू आपल्या खेड तालुक्याचे, ज्याला राजगुरू वगैरे नाव देण्यात आलेलं, वयाच्या 14व्या वर्षी इंग्रजी विषयात नापास झाले आणि घर सोडलं त्यांनी. पहिले नाशिक, मग काशी. इंग्रजी विषयात नापास झालेला मुलगा इंग्रजांना सळो की पवळ करून सुटतो. शिवराम हरी राजगुरू, रघुनाथ कोपन्ना, सुखदेव थापर, अवघ्या 23-24 वर्षी या लोकांनी या देशाच्या रक्षणासाठी, या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. थोर होते हे लोक. चंद्रशेखर आझाद यांचे स्वातंत्र्य सेनानी. आणि वाचन व्यसंग तर एवढा दांडगा भगतसिंगांचा की जाता जाताना, म्हणजे मरताना, लेनिनची बायोग्राफी वाचत होते. वधस्तंभावर जाताना लेनिनची बायोग्राफी वाचत होते. टॉलस्टॉय, गार्कीचं मदर, अफाट वाचन. कितीतरी दिवस राजकीय कैद्यांना प्रतिष्ठेची वागणूक द्यावी म्हणून उपोषण केलं. अवघे 23-24 वर्षाचे हो भगतसिंग. आजचा दिवस हे फक्त व्हॉट्सअपच्या स्टेटससाठी नाहीये, फक्त व्हॉट्सअपच्या डीपी साठी नाहीये, फेसबुकच्या पोस्टसाठी नाहीये, इंस्टाग्रामच्या रीलसाठी नाहीये. आजच्या दिवसाची काही वेगळी महत्व आहे, ते समजून घेतलं पाहिजे. हा समाज कुठे चाललेला आहे. या लोकांनी आणि यांचे सहकारी अशफाक उल्ला खान वगैरे, रामप्रसाद बिस्मिल, हे यांचे आदर्श. चंद्रशेखर आझाद, सचिंद्रनाथ सन्याल, शिवराम हरी राजगुरू मराठी माणूस, भगतसिंग, सुखदेव थापर हे पंजाबी माणूस. वेगवेगळ्या धर्माची, वेगवेगळ्या जातीची लोक एका ध्येयापोटी यांनी आपली प्राणाची आहुती दिली. आणि आज आपण हे वेगळ्याच तंत्रीत दिसतोय. कोणाची कबर खोदायची आहे, कोणाच्या कबरीची नासधूस करायची आहे, कुठेतरी दंगल करायची आहे. ह्या कारणामुळे ते भांडण, त्या कारणामुळे ती दंगल, याच्यातच युवक आजकाल सामावलेला आहे. हे विचार थांबवले गेले पाहिजेत. युवकांनी विचार केला पाहिजे. जसे भगतसिंग सांगतात ना की जिंदगी अपने दम पर जी जाती है, दूसरों के कंधों पे तो जनाजे उठा करते. दुसऱ्यांच्या भरोश्यावर जगायचंय का, डिपेंडवर, त्या राजकीय नेत्याच्या भरोश्यावर जगायचंय का, या पार्टीच्या भरोश्यावर जगायचंय का, सतरंजाच उचलायचे आहे का, की खुर्चीच ठेवायची आहे त्यांच्या कार्यक्रमात. तुमचं स्वतःचं काही अस्तित्व नाहीये का, तुमचं घरच्यांचं तुमच्यावर हे नाहीये का, काही अधिकार नाहीये, तुमची काही कर्तव्य आहेत की नाही. 1.5 फुटाची एवढी विचारसरणी असणारे आणि एवढ्याच हाईटची लोक काही बरगळ सुटतात आणि तुम्ही चालले ते इकडे हे करायला ते करायला. आता काही फरक पडतोय का त्या गोष्टीचा. मग 1707 जे औरंगजेब मेला त्याच्यानंतर काय केलं आपण एवढी वर्ष, तेव्हा अस्मिता निर्माण नाही झाली का. अरे संभाजी महाराजांचे शौर्य याच्यासाठीच आहे का.
शिवाजी महाराजांची काय विचारसरणी? जेव्हा अफजल खानाचा वध झाला, शिवरायांनी केलं, आणि त्याच्या मुंडक्याची हे विटंबना करू नका अशी सूचना देणारे, अशी प्रगल्भ विचारसरणीचे शिवराय, हेच विचार, हे असे थोर विचार महाराजांचे होते. त्यांच्या विचारांना आपण तडा देणार आहोत का? नाही. ही लोक अर्थातच मलाही पटत नाहीत. आता औरंगजेब पटत नाही, अफजल खान ही विचारसरणीच मलाही पटत नाही. मीही मावळाच आहे शिवरायांचा. पण आता दुसरी प्रश्न आहेत महत्वाचे, त्याच्यावर आजकाल लोकांनी प्रकाश टाकला पाहिजे. कामगारांचे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, स्त्रिया अजूनही सुरक्षित नाहीत. दिवसा ढवळ्या काही होत आहेत, आपण या बघत बसतो. कोयता घेऊन कोणी वार करतंय, कोणी बसमध्ये काही कांड करतोय. विचार बदला, सुधारायची गरज आलेली आहे. कोणी काही म्हणेल आणि आपण त्याच्या विचारसरणीने पळत सुटणार आहोत, तर ते योग्य नाहीये. आजचा दिवस 23 मार्च अर्थात शहीद दिन. या लोकांची विचारसरणी महत्वाची आहे. या लोकांनी लिहिलेली पुस्तकं, यांच्यावर लिहिलेली पुस्तकं, हे वाचणं, ते विचार पुढे नेणं ही काळाची गरज आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.